या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. शिरोळ तालुक्याला वारंवार होणाऱ्या महापुरातून कायमस्वरूपी दिलासा देण्यासाठी शासन स्तरावर ठोस पावले उचलली जात असून त्याचाच भाग म्हणून तालुक्यातील बोवनाळ, आलास, शेडशाळ, कवठे, गुलंद व गौरवाड या गावांमध्ये सुमारे 21,61,00,000 निधीतून पूर संरक्षक भिंती व नदीघाट बांधणीच्या कामाचा शुभारंभ आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना आमदार यड्रावकर म्हणाले की शिरोळ तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होत आहे. रस्ते व ही नियमित विकास कामे असली तरी पूर संरक्षक भिंती व नदीघाट बांधणी ही दीर्घकाळ टिकणारी कामे असल्याने ती दर्जेदार आणि मजबूत व्हावीत यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे. 2005 पासून वारंवार होणाऱ्या महापुरामुळे तालुक्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. या नुकसानीला कायमचा आळा घालण्यासाठी पूरग्रस्त गावांमध्ये संरक्षक भिंती आणि उद्ध्वस्त नदीघाटांच्या पुनर्बांधणीसाठी मोठा निधी मंजूर करण्यात आला. प्रारंभी निवडक गावांमध्ये कामांना सुरुवात झाली असून उर्वरित पूरग्रस्त गावांमध्येही लवकरच अशीच कामे हाती घेतली जातील असं त्यांनी सांगितलं. शिरोळ तालुक्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व पाटबंधारे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार मानले. पाटबंधारे विभागाचे अधिकारी चंद्रकांत यादव यांनी औरवाड गावासाठीही पूर संरक्षक भिंत व घाट बांधणीसाठी 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर असून लवकरच कामास सुरुवात होईल अशी माहिती दिली. कार्यक्रमात शेतकरी नेते सावकार माद नाईक, धनाजी जगताय, दादी पाशा पटेल, सुकुमार केनिंगे, श्रेनिक मालगावे तसेच विविध गावांचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. टीव्ही नेक्स्ट साठी शिरोळहून सुभाष गुरव.